हाय हॅलो नमस्कार यूट्यूबकर फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर माझे खूप दिवसापासून रेग्युलरली व्हिडिओ येत नाहीत. तर काय येत नाहीत व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक नक्की करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. तर व्हिडिओ काय येत नाहीत मी सांगते तुम्हाला. तर मी घरातूनच माझा बिझनेस करते. बिझनेस म्हणजे पार्लरचं काम करते मी घरातूनच. तर सगळं घर सांभाळत सगळं म्हणजे माझ्याकडे कामवाली वगैरे नाही आहे. तर कामवाली पाहिजे तर मी लावू शकते, पण मला असं वाटतं की आपण घर सांभाळतो, एखादा घरातूनच बिझनेस करतो, तर कामवालीची काय गरज आहे. आपणच काम केलं पाहिजे, घरातलं सगळं पूर्ण घर सांभाळलं पाहिजे असं वाटतं मला. त्याच्यामुळे मी कामवाली वगैरे लावत नाही. तर घरातलं कामं सगळं ए टू झेड सगळी कामं एकटीलाच असतात आणि ती मी करते. तर आज काय झालं, क्लायंट आलेल्या होत्या. तर एकीनं विचारून आलेली आणि बाकीच्या दोघी आल्या त्या अचानक आलेल्या. त्याच्यामुळे आज सगळ्या कामाचा गोंधळ उडाला. तर 10 ते 1-1:30 वाजेपर्यंत माझं पार्लरचं कामच होतं. तर तोपर्यंत मुलं येऊन गेली. तर सकाळी काय होतं, मुलांना सोडून आल्यानंतर खालीच असतो आम्ही 7:30-8 वाजेपर्यंत सगळ्या बायका गप्पा मारत बसतो. मग घरात आल्यानंतर मी माझा नाश्ता थोडंसं बसते, मग त्याच्यानंतर काम आवरते. पण तेवढ्यात काय झालं, तिचा कॉल आला मला डायरेक्टच की मी यायला लागले. तर मग घरातलं सगळं काम तसंच टाकून मग पहिले क्लायंट अटेंड केले. म्हणजे तिला जे फेशियल वगैरे जे करायचं होतं ते करून दिलं तिला. आणि मग दुपारच्या जेवणामध्ये इथे मी घेवड्याची शेंग आणि भाकरी बनवलेली. तर हा कालचा पसारा आहे ॲक्च्युली. हा मला सकाळी आवरायचा होता, पण सकाळी मी आवरू शकली नाही. थोडा किराणा संपलेला होता, तो आणलेला. भाजीपाला आता रविवारचा आणायचा बंद केला आहे आम्ही. गुरुवारी इथे मार्केट असतं, त्यामुळे इथूनच घेऊन येतो. तर तिला O3चं फेशियल केलेलं मी. तर ती सावळी असल्यामुळे ती नेहमीच हेच फेशियल करते O3चं. तर हे स्टेप बाय स्टेप फेशियल कसं करायचं तर एका व्हिडिओमध्ये सेपरेट व्हिडिओ एखादा बनवेल मी आणि मग तोही शेअर करेल तुमच्यासोबत. काय होतं, मी रोज फेशियल वगैरे करते, पण क्लायंटला काय काय आवडत नाही असे व्हिडिओमध्ये यायला. तर मी विचारूनच कोणालाही व्हिडिओमध्ये घेत असते. तर इथे घेवड्याची शेंग बनवलेली दुपारी आणि बाजरीची भाकरी बनवलेली. तर घेवड्याची शेंग काय करायची, तेलावर पहिली छान अशी भाजायची. भाजल्यामुळे काय होतं, वास येत नाही अजिबात घेवड्याच्या शेंगेला. जो असा उग्र वास येतो ना शेंगेला, तसा वास येत नाही. त्यासाठी पहिली तेलावरती छान भाजून घ्यायची. मग राई जिऱ्याची फोडणी घालायची, खलबत्त्यात कुटल्याला लसूण घालायचा आणि आपले सगळे बेसिक मसाले घालायचे आणि मग शेंग टाकायची आणि थोडं जाडं भरडं कुटलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि अगदी किंचितचं पाणी घालायचं आणि 5 मिनटात आपली घेवड्याची शेंग छान अशी तयार होते. तर ही ना मी लोखंडी कढईत बनवलेली. आता मला थोडीशीच बनवायची होती. लोखंडी कढईत बनवलेली टेस्टच खूप छान लागते भाज्यांना. तर ही छोटीच कढई आहे माझी. तर ह्याच्यामध्ये अगदी 1 जणांची भाजी होते. पण कधी अशी खायची इच्छा झाली लोखंडीत कढईतली वगैरे तर मी बनवते ह्या कढईमध्ये. तर खूप छान झालेली टेस्ट एकदम घेवड्याच्या शेंगाची आणि भाकरीसोबत तर खूप छान लागत होती. मग इथे लगेच मी भाकरी बनवून घेतली. तर आता सध्या 2 टायमाला मी भाकरीच खाते. तर मला वजन कमी करायचं आहे. आता माझं वजन काही जास्त वाढलेलं नाही आहे, 2-3 किलो एवढंच वाढलं आहे, पण तेही मला जास्त वाटते. त्याच्यामुळे आता म्हटलं चला हळूहळू थोडं करतच वजन मी पहिलं पण असंच कमी केलेलं. असं डायरेक्ट कुठलं डाएट वगैरे असं करून वजन कमी केलेलंच नव्हतं. थोडं कमी खात किंवा रोजच्या आहारात थोडा बदल करत कमी केलेलं. तर हे दुपारचं असं वातावरण होतं. पाऊस वगैरे अजिबात नव्हता, पण पावसासारखं वातावरण एकदम झालेलं असं. मग दुपारी मुलांना वरण भातच बनवलेला. तर एवढं सगळं व्हायला मला 2-2:30 वाजले. म्हणजे जेवण बनवायलाच मला 2:30 वाजलेले. फक्त किचन आवरून जे सकाळची भांडी टिफिनची वगैरे होती ती घासून जेवण बनवायलाच मला जवळजवळ 2:30 वाजलेले. मग बाकीची कामं नंतर मग जेवल्यानंतर केली. तर वरण भातासोबत आमच्या श्रीला ऑमलेट लागतं. तो असं काय खात नाही वरण भात नुसतं. मग नंतर लगेच मशीनला कपडे लावले.
तर पार्लर आपण घरातून एखादं काम करत असलो ना, तर कामाचं योग्य नियोजन असलं ना तर बरं पडतं. पण असं मी करते नेहमी, रोज असतं माझं. पण आज खूपच गोंधळ उडालेला, कारण 2 क्लायंट अशा आलेल्या की म्हणजे त्या फोन करून नाही आलेल्या. तर कामाचं योग्य नियोजन असलं ना तर कामवालीची काहीच गरज लागत नाही असं मला वाटतं. आणि घरातलं काम करणं ही पण आपली एक एक्सरसाइजच आहे ॲक्च्युली. कारण असं तर आपण एक्सरसाइज काही करत नाही. कामवालीकडून काम करून घेण्यापेक्षा आपण स्वतःच घरातली कामं करायची, म्हणजे तो एक आपली एक्सरसाइज होते. मग कपड्याच्या घड्या वगैरे सगळ्या घालून ठेवल्या आणि पोरं आली का हे सगळे ह्या पार्लरच्या चेअरवर सगळा त्यांचा पसारा टाकलेला असतो. परत हे आवरायला लागतं. असं दिवसभर माझी कामं चालूच असतात. मी बसायला असं थोड्या वेळच टाईम भेटत असेल तर भेटत असेल, मग थोड्या वेळच बसते मी. मग हा सगळा पसारा भरून टाकला. जेवल्यानंतर मग किचन आवरलं पहिलं आणि मग कपडे लावले मशीनला आणि मग हा पसारा आवरायला घेतलेला मी सगळा. तर किराणा होता, पोरांचा थोडासा खाऊ होता आणि भाजीपाला. तर भाजीपाला आता रविवारी आणत होतो पहिला, पण आता रविवारचा बंद केला आहे आणि गुरुवारी घेऊन येतो आम्ही भाजीपाला. कारण इथे आमच्या सोसायटीच्या जवळच आता मार्केट चालू झाले, भाजी मार्केट. त्याच्यामुळे आम्हाला बरं पडतं, मग इकडनंच घेऊन येतो आम्ही. आणि घरातली आपण कामं दिवसभर कितीही केली तरी कमीच पडतात. आणि माझं तर दिवसभर म्हटलं तरी दिवसभर काम म्हणजे हात चालूच असतो माझा, बसलेली नसतेच मी. तर वीरचं आमच्या इथे मध्येच लुडबुड चालू होती. मम्मा मी आज तुला हेल्प करू लागतो. मग ह्याचं डबे आणून देणे, फ्रीज उघडणे, फ्रीजमध्ये फ्रीजचं सामान ठेवणे, हे काम चालू होतं त्याचं. तर वीर असं थोडं थोडं काम करू लागतो मला. श्री अजिबात काय करू लागत नाही, पण वीर सगळं असं अधूनमधून करू लागत असतो मला. तर मग ह्या सगळा भाजीपाला फ्रीजमध्ये भरून ठेवला. तर आता हा आठवड्याचा भाजीपाला आहे. तर हे आवरलं माझं काम. 5 वाजता सगळं झालं. तर हे आवरलेलं घर आहे. 5 वाजलेले मला, 5 सव्वा 5 वाजलेले एवढी सगळी कामं होईपर्यंत. परत नंतर लादी वगैरे सगळं पुसेपर्यंत. आणि एखादं काम राहिलं तरी मला ते आवडत नाही, त्याच्यामुळे फरशी पण रोजच्या रोज पुसली जाते. तर 5 वाजता हे बघू शकता असं वातावरण होतं. तर नंतर मग संध्याकाळी मुलांना दूध दिलं आणि मी ब्लॅक कॉफी घेते आता सध्या तरी. तर असा होता आजचा आपला व्हिडिओ. आवडला तर परत एकदा एक लाईक नक्की करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. भेटत जाऊ अशा छान छान मस्त मस्त व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय. श्री स्वामी समर्थ.